झी 24 तास एक पाऊल पुढे। मी आहे नवी मुंबईचं प्रस्तावित विमानतळाचं काम आणखी लांबणीवर पडलंय। भूसंपादन पूर्ण झालं नसल्यानं विमानतळाच्या कामाला सुरुवात झालेली नसल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे। विमानतळासाठी 1160 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे, त्यापैकी केवळ 291 हेक्टर जमिनीचं संपादन राहिलेलं आहे। त्यामुळे विमानतळाच्या बांधकामाला सुरुवात झालेली नाही। हे बांधकाम कधी सुरू होईल याचं निश्चित उत्तरही सरकारकडे नाही। दुसरीकडे या प्रकल्पाची किंमत 3 पटींनी वाढलेली आहे। 2006-2007 मध्ये या प्रकल्पाची किंमत 4766 कोटी एवढी होती। आता या प्रकल्पाची किंमत 14,573 कोटींवर गेली आहे। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जादा भार कमी करण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येणार आहे। या विमानतळाच्या बांधकामाचा मुहूर्त मात्र अद्याप सापडलेला नाहीये, कारण भूसंपादन पूर्ण झालेलं नाही। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, अजूनही मुहूर्त सापडत नाहीये। भूसंपादन पूर्ण झालं नसल्याचं कारण मिळतं आहे, मात्र खर्च तेवढाच तिपटीनं वाढतो आहे। काय नेमकं सरकारकडे उत्तर आहे यावर? हिमाली जवळपास 2006-07 साली नवी मुंबई विमानतळाचा आराखडा तयार करण्यात आला आणि आज जवळजवळ 7 वर्ष होऊन गेली, परंतु भूसंपादनासारखी प्राथमिक गोष्ट जी विमानतळासाठी किंवा कुठल्याही प्रकल्पासाठी लागते ती अजून सरकारकडून पूर्ण झालेली नाहीये। अद्याप विमानतळासाठी लागणारे 291 हेक्टर जमीन एवढी संपादन होणं बाकी आहे। आणि काल विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही बाब मान्य केली की विमानतळाला उशीर झालेला आहे आणि या उशिराचं कारण त्यांनी भूसंपादन हेच दिलेलं आहे। साधारणतः नवी मुंबई परिसरात जमिनीचे जे वाढलेले भाव आहेत त्याच्यामुळे इथले शेतकरी किंवा जमीनधारक आहेत ते जमीन द्यायला तयार नाहीये। त्यांना पॅकेज जे हवं आहे सरकारकडून भूसंपादनाचं, त्या पॅकेज भरीव पॅकेज हवं आहे आणि त्याच्यामुळे हे संपादन रखडलेलं आहे। आणि 2006 पासून हा प्रकल्प रखडल्यामुळे या प्रकल्पाच्या खर्चात जवळजवळ तिपटीने वाढ झालेली आहे। आपल्याला माहिती आहे, सुरुवातीला जेव्हा हा प्रकल्प 2006-07 साली आखण्यात आला त्यावेळेला याच्यासाठी 4,766 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता, परंतु आता हा खर्च जवळजवळ 14,500 पुढे गेलेला आहे, 14,500 कोटी रुपयांच्या। त्यामुळे प्रकल्प रखडल्यामुळे हा खर्च वाढलाय आणि केवळ नवी मुंबई विमानतळ नाही तर अनेक प्रकल्पाबाबत आपल्याला हीच शोकांतिका पाहायला मिळते की प्रकल्प रखडतात आणि त्याचा खर्च तिपटीने चौपटीने वाढतो आणि त्याचा भार सर्व हा सामान्य जनतेवर पडतो। आणि ज्या त्यामुळे हे सारं चिंताजनक आहे। नवी मुंबई विमानतळाला मुहूर्त सापडत नाही, कारण आहे ते म्हणजे भूसंपादन पूर्ण झालेलं नाहीये। दीपक, आपण दिलेल्या या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।